स्थिती द्यायचे, जागेवरती उभं राहायचंय. चला दंड स्थिती द्यायचे. 1, 2, 3, 4, 5, 6. पावर योगासाठी सगळ्यांनी तयार व्हायचे. चला पहिल्यांदा सतरंजीच्या समोरच्या बाजूला यायचे. पाय जुळलेले, हाताची नमस्कार स्थिती. आपण थोडेसे सूर्य नमस्कार करणार आहे. सगळ्यांनी माझ्या सोबत करायचे. मंत्र म्हणणार आहोत. ओम राम मित्राय नमः. 1, 2, 3, 4. व्हेरी गुड. 5, 6, 7, 8, 9, 10. ओम ह्रीं रवये नमः. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओम ह्रूं सूर्याय नमः. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओम ह्रीं भानवे नमः. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओम ह्रूं खगाय नमः. 1, 2, 3, 4. मस्त. 5, 6, 7, 8, 9, 10. ओम रह विष्णे नमः. 1, 2, 3, 4, 5. मस्त. 6, 7, 8, 9, 10. ओम राम हिरण्यगर्भाय नमः. 1, 2, 3, 4, 5, 6. सुंदर करताय. 7, 8, 9, 10. ओम ह्रूं आदित्याय नमः. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओम ह्रीं सवित्रे नमः. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओम ह्रूं अर्काय नमः. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. ओम रह भास्कराय नमः. 1, 2, 3, 4, 5. व्हेरी गुड. 6, 7, 8, 9, 10. ओम श्री सवित्रे सूर्य नारायणाय नमः. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पूर्ण मंत्र. ओम राम ह्रीं ह्रूं रेम रोम रह
मित्र रवी, सूर्य भानु, खगभूषण, हिरण्यगर्भ, मरीच आदित्य, सवितृवर्ग, भास्कर्यभ्यो नमो नमः। 1 2 3 4 5 6 7 8 9 10. चला सगळ्यांनी खाली बसायचंय. खाली बसा. आपले 14 सूर्य नमस्कार झाले. पॉवर योगाचा आजचा आपला पहिला दिवस. ओके, पॉवर योगा फर्स्ट सेशन आपलं आता चालू होतंय. जे जे तुम्हाला दाखवलं जाईल ते माझ्या सोबत करायचं. ओके, पहिला आपला 30चा सेट होईल, नंतर 20चा सेट होईल, नंतर 10चा सेट होईल. ओके, तर मी सुद्धा तुमच्या सोबत करणार आहे. फक्त शेवटचा सेट मी तुमचा पाहणार, तुम्ही कसं करताय, काय करताय, आणि चूक काय होत असेल तर ती दुरुस्त करणार. म्हणून सगळ्यांचे व्हिडिओ ऑन राहू द्या. ओके, सांगितलेल्या गोष्टी प्रॉपर फॉलो करायचंय. पॉवर योगा हा शक्ती योगा आहे, लक्षात राहू द्या. आपली शक्ती वाढवणार. ओके, सगळ्यांनी एकदम सुंदर पद्धतीने करायचे. ओके, तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. माझ्या सोबत करा आणि त्याची अनुभूती घ्या. आणि काय काय वाटतंय ते तुम्हाला आता नाही, एक 4-5 दिवसानंतर समजायला सुरुवात होईल. ओके, आणि आज दमलात तर उद्या कनेक्टच व्हा. हातपाय दुखल्यानंतर तुम्ही म्हणू नका सर दुखत होतं, हे होत होतं. ओके, चला सगळ्यांनी पाठीवर झोपायचे. पाठीवर झोपा. चला सगळ्यांनी, एव्हरीवन पाठीवर झोपा. पाठीवर झोपला. पायाची बोटं आपल्या ओढून ठेवा किंवा नॉर्मल ठेवली तरी चालेल. डोक्याच्या खाली हात ठेवा. डोक्याच्या खाली हात. चला ते अप्पर बॉडी वरती उचलायची आहे. माझ्या सोबत सगळ्यांनी करायचे. रेडी. आपण 20-15 10च्या सेट मध्ये करू, म्हणजे दम नाही लागणार. आणि नंतर प्रॅक्टिस झाली की 30-20-10 मध्ये करू. चला 20 वेळा माझ्या सोबत अप्पर बॉडी वरती उचलायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. थोडस रिलॅक्स, थोडं रिलॅक्स. व्हेरी गुड. फक्त बरगड्यांपर्यंतच वरती उचलायचं. ओके, आता सगळ्यांनी गुडघे फोल्ड करा. तसंच झोपून राहा. गुडघे फोल्ड करा. डोक्याखाली हात ठेवा किंवा हात मोकळे सोडा. आता तुम्हाला काय करायचंय, पूर्ण उठण्याचा प्रयत्न करायचा. ज्याला जमत नाही त्यांनी मांडीला धरायचं. ओके, चला मी दाखवतो असं. 1 हे पहा, तुम्ही मांडीला धरलं तरी चालेल. ओके, चला 2 3 4 करा प्रयत्न. 5 इथं असं मांडीला धरलं तरी चालेल. 6 7 8 9 10. चला कमान 11 12. सुंदर करताय. 13 14 15. 5 राहिले बाजू. कमान 16 17. 3 राहिले. 18 19. कमान शेवटचा 20. व्हेरी गुड. आता जर काही जणांना उठता आलं नाही तर त्यांनी काय करायचंय मी सांगतो. तुमच्याकडे बेड आहे किंवा आपले पायाचे जे पंजे आहेत ना, ते अशा कोणत्या तरी ठिकाणी गुंतून ठेवायचे, जेणेकरून तुम्हाला सपोर्ट मिळेल. ओके, कारण का वरती उठताना काय होत असेल, तुमची बॉडी तुम्हाला पटकीने वरती घेता येत नसेल. ओके, तर अशा वेळेस एकतर मांडीला धरा, नाहीतर बोट तिथं गुंतवली की तुम्हाला उठायला सोपं जाईल. ओके, हा सेट आपला होत राहील मध्ये मध्ये. त्यामुळे एवढी काळजी घ्यायची. 20 वेळा केलं, सुरुवातीला जमतं, नंतर नंतर थोडासा दम लागायला सुरू होते, म्हणून हे करा. ओके, चला आता तिसरा प्रकार. आता हात डोक्याच्या वरती न्यायचे आपल्याला. हात डोक्याच्या वरती न्या. पाय सरळ करा.
फुल क्रंचचे सेट. आता ज्याला उठता येत नाही, हे पहा असं असं उठता येत नाही, त्यांनी पाय पण वरती घ्या. ओके, किंवा 10 वेळा माझ्यासोबत पाय वरती घ्या आणि 10 वेळा आपण पाय खाली ठेवू. ठीक आहे, चला सगळे. 1 2 3 4, चला माझ्यासोबत 5 6, कमॉन, सुंदर करताय सगळे. 7, कमॉन, 8 9, कमॉन, 10. ज्याला शक्य आहे त्यांनी पाय उचलू नका आता. 11 12, कमॉन, 13 14, कमॉन कमॉन, 15. ज्याला शक्य नाही त्यांनी पाय उचला. 16, 4 राहिले, चला. 17 18 19, शेवटचा 20. व्हेरी गुड, व्हेरी गुड, मस्त. 3 झाले. आता चौथा सेट, चौथा प्रकार थोडा सोपा आहे. ओके, तो सगळ्यांना जमेल. चला, गुडघा फोल्ड करा, गुडघा फोल्ड करा. 101 प्रकार आहे, घाबरू नका. त्यातले 50 अवघड असतील पण 50 सोपे असतील. आता हा एक सोपाच आहे, पवन मुक्तासनातून स्विंग मुवमेंट. ओके, चला माझ्यासोबत. रेडी सगळे, स्टार्ट. 1, सोपा आहे पहा. 2 3 4, कमान, 5, सोपा आहे. 6, मस्त करताय सगळे. 7, कमान एव्हरीबडी. 8, सुंदर. 9, सोपा आहे प्रकार, करा. 10 11, छान. 12 13 14 15 16 17 18 19 20. व्हेरी गुड. आता आपल्याला पाठीवर झोपायचंय. एक पाय 90 अंशाच्या कोनात घ्यायचा आणि त्याच्या विरुद्ध हात घ्यायचा आणि चावड्याला टच करायचा. ओके, चला पाचवा सेट माझ्यासोबत करा म्हणजे सोपं जाईल. पाठीवर झोपला, चला. डावा पाय घेतला की उजवा हात हात डोक्याच्या वरती ठेवा म्हणजे सोपं जाईल. आणि दोन्ही हात डोक्याच्या वरती. चला मी दाखवतोय कसं करायचंय. 1 2 3 4 5, टच करा. 6, सोपा आहे. 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. व्हेरी गुड. चला डाव्या उजव्या कुशीवर येऊन थोडस एकदा उभे राहा, बसून राहा, बसून राहा. चला, भरपूर लोक कनेक्ट झाले. ओके, हा आपला झाला 30चा सेट. तुमचा 8 दिवसांनी घेईन मी, कारण का तुमच्या बॉडीला थोडी सवय लागू द्या. ओके, आत्ताचा काय घेतला, 20चा सेट घेतला, 20चा घेतला. आता याच रिपिटेशन करायचं आपल्याला 15 वेळा. ओके, आणि मग 10 वेळा. परत सगळ्यांनी माझ्या सोबत करायचंय. माझ्या एक लक्षात आलं, मी करत असताना काही जण काय करतात, दम लागले की थांबताय. ओके, तर ठीक आहे, पण प्रयत्न करा. आता काही जणांचं एज पण जास्त आहे, पण जे नॉर्मल आहे, ज्यांना काही त्रास नाहीये पाठीचे, मणक्याचे, कमरेचे, त्यांनी आवर्जून करा. रिझल्ट 100% भरपूर रिझल्ट आहे याचे. ओके, म्हणून 30 दिवसाचं आपण चॅलेंज घेतलंय. जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं अवश्य करा. मनातून निगेटिव्हिटी काढून टाका. ओके, मी आरोग्यदायी आहे, आपले एक थॉट्स आहे, माहिती आहे ना सगळ्यांना. आपण पॉझिटिव्हली बोलतो ते, त्यामुळे 100% मी करणारच आहे. ओके, म्हणजे काय करायचं, आपल्याला पिछेहाट करायची नाही. त्यामुळे होईल सगळ्यांना. आत्ताच भरपूर जणांना घाम यायला सुरुवात झाली असेल. ओके,
आता 15चा आणि नंतर 10चा सेट. 100 प्रकार अनुभवायचे तुम्हाला, जवळजवळ 100च्या आसपास, म्हणजे 60-70 तो क्रॉस आहे. त्यामुळे काय करा, सगळ्यांनी जे जे दाखवून ते करा. तर 20चा झाला. आता आपल्याला पुढे करायचंय 15चा सेट. ओके, चला सगळेजण. आता 15चा सेट सुद्धा मी तुमच्या सोबत करणार, पण 10चा मी तुमच्याकडून करून घेणार. म्हणजे कोण कसं करते मला लक्षात येईल. चला पाठीवर झोपा, एव्हरीवन पाठीवर झोपा माझ्या सोबत. चला, डोक्याच्या खाली हात फक्त अप्पर बॉडी वरती उचलायची, सोबत करायचे. रेडी स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. व्हेरी गुड, सुंदर केलं सगळ्यांनी, छान. आता सगळ्यांनी गुडघे फोल्ड करायचे, डोक्याच्या हात किंवा हात डोक्याच्या वरती. तुमच्या पायाचे चवडे तुम्हाला कुठेतरी गुंतवायचे असेल, बेड खाली किंवा अशी वस्तू जिथे तुम्हाला उचलायला सोपं जाईल, तर तसं करा. नाहीतर मांडीला धरायचे. ज्यांना उठता येत नाही त्यांनी गुडघ्या फोल्ड केला, डोक्याच्या वरती हात. चला फोर्सने माझ्यासोबत स्टार्ट. 1 2 3, मांडीला घेतलं तरी चालेल. 4 5, व्हेरी गुड. ज्यांना गरज नाही त्यांनी धरू नका. 6 7 8, व्हेरी गुड. 9, कमॉन, चांगलं करताय सगळे. 10, 5च राहिले. 11, 4च राहिले. चला 12, 3 राहिले. 13, 2 राहिले. 14 आणि शेवटचा 1, 15. व्हेरी गुड, सुंदर केलं सगळ्यांनी. चला आता फुल क्रंचेस. आता पाठीवर झोपलं, पाय पण वरती घ्या पहिल्यांदा, आणि नंतर ज्याला शक्य आहे त्यांनी पाय खाली ठेवून फक्त बॉडी उचलायची, कपाळ गुडघ्याकडे आणि हात चवड्याकडे न्यायचे. ओके, चला रेडी, सोबत स्टार्ट. 1 2 3 4, कमान 5, सुंदर करताय सगळे. 6 7 8 9 10 11, ज्याला शक्य आहे त्यांनी पाय उचलू नका. 12 13, 2 राहिले. चला 14, शेवटचा 1, कमान 15. व्हेरी गुड. चला त्याच्यानंतर सोपा प्रकारे सगळ्यांना जमेल असा पवन मुक्तासन, स्विंग मुवमेंट. चला डाव्या हाताने डावा पाय, उजव्या हाताने उजवा पाय धरा. माझ्यासोबत स्विंग मुवमेंट स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8, मस्त करताय. 9 10, 5 राहिले. चला 11 12, व्हेरी गुड. 13 14, शेवटचा 1, 15. व्हेरी गुड. आता शेवटचा प्रकार पाठीवर झोपून, डावा पाय घेतला की उजवा हात 90 अंशाच्या कोनात टच करायचा. ओके, चला पाठीवर जा, डोक्याच्या वरती हात. रेडी, फक्त 15 वेळा माझ्यासोबत स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. रिलॅक्स. चला डाव्या उजव्या कुशीला आता एकदा करूया. सगळ्यांनी सुंदर केलं. आता तिसऱ्या वेळेस मी पाहून करणार.
आता 10च वेळा राहिले. ओके, म्हणजे प्रत्येक जो प्रकार आहे तिसरा सेट मधला 10 वेळा करणार आहे. ओके, आता मात्र मी सगळ्यांकडे व्यवस्थित पाहणार. चला सगळ्यांनी पाठीवर झोपा. कम ऑन एव्हरीबडी, पाठीवर झोपा. हा, डोक्याच्या खाली हात. चला कम ऑन, हेल्दी रुपालताई कम ऑन. डोक्याच्या खाली हात. रेडी एव्हरीवन, स्टार्ट. अप्पर बॉडी वरती घ्यायची. 1 2, व्हेरी गुड. 3 4, कम ऑन. 5, सुंदर करताय. 6 7 8, व्हेरी गुड. 9 10, रिलॅक्स, मस्त. चला गुडघे फोल्ड करा. तुम्हाला शक्य असेल तर पायाचे चवडे आपल्या बेड खाली तिथं ठेवले तरी चालेल. ज्यांना उठता येत नाही त्यांनी मांडीला पण धरायचे. ओके, ज्यांना येतं त्यांना गरज नाही, डोक्याच्या वरती हात किंवा डोक्याच्या खाली हात. रेडी, गुड. हनुवटी गुडघ्याच्या पुढे गेली पाहिजे. चला स्टार्ट. 1, मस्त. 2, कम ऑन, चांगलं करताय सगळे. 3, व्हेरी गुड. 4, सुंदर. 5 6 7, व्हेरी गुड. 8 9 आणि 10. वाह, क्या बात है. रिलॅक्स. आता तिसरा प्रकार आहे फुल क्रंचेस. आता तुम्हाला पाय पण वरती घ्यायचे, डोक्याच्या वरती हात, कपाळ गुडघ्याकडे आणि हाताचे पंजे जे आहे ते चवड्याकडे. ओके, ज्याला शक्य आहे त्यांनी पाय उचलू नका, तसंच करायचे फुल क्रंचेस. चला रेडी, स्टार्ट. 1, ज्याला शक्य आहे त्यांनी पाय उचलू नका. 2, चला हेल्दी गौरीताई. चला 3, व्हेरी गुड. डोक्याच्या वरती हात न्या म्हणजे सोपं जाईल. 4, म्हणजे फोर्स मिळेल. 5, चला 5च राहिले. 6 7, कमान कमान एव्हरीबडी. 8 9, करा प्रयत्न. 10, सुंदर. चला आता हे पहा, एखाद्याला अवघड गेलं ना, याच्यातला सोपा प्रकार निवडायचा आणि तो करायचा, याच्यासोबत थांबायचं नाही. आता पुढला प्रकार सगळ्यांना जमणार आहे, फार सगळ्यांना. ओके, चला पवन मुक्तासन, स्विंग मुवमेंट. डाव्या हाताने डावा पाय, उजव्या हाताने उजवा पाय धरा. सगळ्यांना जमणार आहे. चला रेडी, चला चौथा प्रकार स्टार्ट. 1, करा स्विंग मुवमेंट. 2, ज्यांना अवघड प्रकार जमत नाही त्यांनी असा प्रकार 1 करायचा. 3, कमान. 4 5, कमान. 6, सुंदर. 7, व्हेरी गुड. 8 9, सुंदर. 10, रिलॅक्स. वा, आता शेवटचा प्रकार राहिला म्हणजे झालं. सगळ्यांनी पाठीवर झोपायचे. डावा पाय वरती घेतला की उजव्या हाताने टच, उजवा पाय वरती घेतला डाव्या हाताने टच. 90 अंशाच्या कोनात पाय 1 1. चला डोक्याच्या वरती हात. रेडी, चला स्टार्ट. 1 2 3, मस्त. 4 5 6 7 8 9 10, रिलॅक्स. डाव्या उजव्या कुशीवर या सगळे, उठून बसा. आता जे आपण 5 प्रकार पाहिले, 3 सेट केले. ओके, 20चा सेट केला, 15चा केला आणि 10चा केला. ह्या 5 प्रकारांपैकी तुम्हाला सोपे वाटणारे कुठले पण 2 प्रकार फक्त 10 टाइम करायचे. ओके, तुम्हाला सोपे वाटणारे कुठले पण 2 प्रकार 10 टाइम करायचे सगळ्यांनी. चला कुठले पण करा. ओके, रेडी एव्हरीवन, कुठले पण 2 प्रकार. स्टार्ट. कमान कमान. हेल्दी सुजाताई, व्हेरी गुड. पायाची बोटं ओढून ठेवली तरी चालतील. हेल्दी व्हेरी गुड. हेल्दी सुवर्णाताई, मस्त. हेल्दी गुरुदास सर, व्हेरी गुड. हेल्दी गौरीताई, कमान, व्हेरी गुड व्हेरी गुड. हेल्दी विद्यासागर सर, मस्त. कमान कमान. हेल्दी सोनालीताई, व्हेरी गुड. हेल्दी सेजलताई, मस्त. कीप इट अप कीप इट अप. हेल्दी कीर्तिताई, व्हेरी गुड. हेल्दी पूजाताई, व्हेरी गुड. हेल्दी अलकाताई, व्हेरी गुड. हेल्दी शीतलताई, व्हेरी गुड. हेल्दी सरिकाताई, मस्त. हेल्दी सायलीताई, व्हेरी गुड. हेल्दी पुरुषोत्तम सर, कमान. हेल्दी उषाताई, कमान कमान. हेल्दी सायलीताई, व्हेरी गुड. कमान कमान. हेल्दी रुपालताई, व्हेरी गुड. हेल्दी मोनिकाताई, कमान कमान. हेल्दी रुचिताताई, व्हेरी गुड. चला हेल्दी मोहितेताई, चला चला चला. हेल्दी सोनालीताई, व्हेरी गुड. हेल्दी सुरेखाताई, व्हेरी गुड. हेल्दी मोनालीताई, डन झालं. गुड गुड. चला आता सगळ्यांना मी झाल्यानंतर शवासन देणार आहे.
ज्याचं झालंय त्यांनी पाठीवर झोपा. गरजेचं आहे शवासन. ठीक आहे, 1-2 मिनिटं देतो फक्त. 2 मिनिटं शवासन देतो सगळ्यांना आणि मग उठून परत बोलूया आपण. चला पाठीवर झोपा. दोन्ही पायामध्ये 1 ते 2 फुटाचं अंतर. हात कमरेच्या बाजूला. मान सोयीस्करित्या डावीकडे उजवीकडे. डोळे बंद. सगळ्यांनी लक्ष हृदयाकडे न्यायचंय. हृदयाची धडधड पाहायची, श्वसनाची गती पाहायची वाढलेली. ती हळूहळू आपल्याला कमी करायची शवासनातून. श्रमय जाते शवासनम. ज्या ज्या वेळेस आपल्या शरीरावरती मनावरती ताणदाब येतो, शरीर मन थकतं, त्या त्यावेळेस जर आपण शवासन घेतलं तर संपूर्ण ताणदाब आपला निघून जातो. म्हणून उपयुक्त आसन शवासन. शवासनात झोप येण्याची शक्यता असते, परंतु झोपी न जाता आपल्याला जागृत अवस्थेत राहायचंय आणि संपूर्ण ताणदाब आपल्याला दूर करायचा आहे, रिलॅक्स करायचं. आपण कुठले प्रकार केले ते प्रकार क्रमाक्रमाने सगळ्यांनी आठवायचे. अप्पर बॉडीचे प्रकार, फॅट बर्निंगचे प्रकार, पॉवर योगाचे हे प्रकार सगळ्यांनी आठवा. हळूहळू आता हृदयाची धडधड, श्वसनाची गती कमी होतीये. यातून आपण एक पॉझिटिव्ह शक्ती आत घेणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी निसर्गातील पॉझिटिव्ह शक्ती आत घ्या. म्हणजे मोठा श्वास आत घ्या आणि आपल्या शरीरातली निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती रिलीज करा. श्वसनाद्वारे बाहेर सोडा. पुन्हा एक मोठा श्वास घ्या. निसर्गातील चैतन्यमय शक्ती आपल्या शरीरात जात आहे अशी कल्पना करा. संत सावकाश श्वास बाहेर सोडा. श्वास सोडताना शरीरातील दुःख, काळजा, वेदना, चिंता, आजार श्वासाबरोबर बाहेर पडत आहे अशी कल्पना करा. पहा आता तुम्ही एकदम रिलॅक्स फील करताय सगळे. सगळे आता एकदम पुन्हा एकदा एनर्जेटिक झालात. आता यातून आपण शवासन सोडणारे. मान सरळ 1, हात कमरेच्या बाजूला 2, पाय जुळवायचे 3. सगळ्यांनी डाव्या किंवा उजव्या कुशीवर येऊन उठून बसायचे. छान. पहा भरपूर जण होते. जेवढी लोक होती तेवढी जण आपल्या या स्क्रीन मध्ये मावली. बरोबर, म्हणजे 26-27 जण आहेत जवळजवळ. छान. सगळ्यांनी चांगलं केलंय. याचं पूर्ण रेकॉर्डिंग झालेलं आहे. प्रत्येक दिवसाचं मी करेल. YouTube चॅनल आपला आहे, त्याच्यावरती थोडासा वेळ जातो या गोष्टींना, पण हे सगळ्या गोष्टी मी त्याच्यावरती टाकेल. तुम्हाला कधी वाटलं मला पॉवर योगा करायचा आहे, मग कुठले प्रकारे, कारण का एवढे 70-80 प्रकार नंतर लक्षात नाही राहणार. कुठला प्रकार करावा, काय करावं हे कळणार नाही आपल्याला. पण हे तुम्ही पाहत राहिला तर तुम्हाला सांगतो 100% वेट लॉस असेल, फॅट बर्निंग असेल. पुन्हा कुणाला घाम आला त्यांनी अंगठा दाखवा बरं. घाम आला. हा, मग हे प्रकार असेच घडतात. म्हणून आहे ना, फक्त काय आहे, सवय लागायला थोडासा वेळ जातो. थोडीशी सवय लावून घ्यायची. थोडी सवय लागली की मी काय होणार नाही. ओके, 30 दिवसाचं चॅलेंज आहे. मी प्रत्येक दिवशी म्हणेल पॉवर योगा डे फर्स्ट. ओके, म्हणजे हा पॉवर योगाचा आपला पहिला दिवस होता. उद्या दुसरा दिवस असेल. सगळ्यांनी छान पद्धतीने केलं. थोडेसे हॅपी हार्मोन सिक्रेट झाले असेल. घाम आल्यानंतर प्रत्येकाला काहीतरी केलं असं वाटत असतं. बरोबर, तुम्ही सगळ्यांनी सुंदर केलं. आता याच्यानंतर आपण काय करणार आहे, फेस योगा आणि प्राणायामाचा अभ्यास करणार आहे. ओके, फेस योगा आणि मुद्रांचा अभ्यास. म्हणजे याचा सुद्धा योगा असतो. कशाचा? आपल्या चेहऱ्याचा. हे तुम्हाला आता मी शिकवणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला प्राणायाम पण घ्यायचा आहे. ओके, तर ते पुढील हे राहणार आहे. त्याचं रेकॉर्डिंग आपण करणार नाहीये, फक्त आपल्याला पॉवर योगाचं रेकॉर्डिंग करायचं. ओके, त्यामुळे सगळ्यांनी आता काय करायचंय, तुमच्या जवळ पाण्याची बॉटल असेल, हे पहा याच्यावरती जे शब्द लिहिले, मी तयार आहे, मी धाडसी आहे, मी आत्मविश्वासू आहे, मी नशीबवान आहे, जे जे आपले शब्द आहेत हे शब्द सगळ्यांनी लिहिले असेल.
आपल्याला पॉवर योगा केल्यानंतर शरीरात भरपूर घाम म्हणजे पाणी भरपूर जातं बाहेर. त्यामुळे काय करायचं आपल्याला पुन्हा एकदा हे एनर्जेटिक पाणी सगळ्यांना काय करायचंय प्यायचंय. ओके, थोडं पाणी पिलं की त्याच्यानंतर मग आपल्याला थोडं पुन्हा एनर्जेटिक वाटतं. त्यामुळे काय करायचंय थोडं पॉवर योगा झालं की नॉर्मली फक्त काय करायचं घसा ओला करायचा, 1-2 घोट पाणी प्यायचं. आणि आता पुढलं सेशन आपलं 20 मिनिटाचं राहणार आहे फेस योगा आणि प्राणायाम. तर सगळ्यांनी काय करायचंय तोपर्यंत डीप ब्रिदिंग करायचे आपल्या नेहमीप्रमाणे 11 वेळा. पाठीचा मनका सरळ ठेवायचा, हाताची ज्ञान मुद्रा, डोळे बंद. सगळ्यांनी 11 वेळा डीप ब्रिदिंग करायचंय. जेवढा मोठा श्वास घेता येईल तेवढा मोठा श्वास घ्यायचा आणि सोडताना सावकाश रिलीज करायचा. असं 11 वेळा करा प्रत्येकाने. जेवढा मोठा श्वास घेता येईल तेवढा घ्या आणि सोडताना सावकाश रिलीज करा. 11 वेळा झालं की पुन्हा मोबाईल आपला कनेक्ट करा. आपण पुढला प्राणायामाचा अभ्यास करणार आहे, पण 11 वेळा डीप ब्रिदिंग करा. चला, धन्यवाद. पुन्हा एकदा कनेक्ट करा 11 वेळा झाल्यानंतर. धन्यवाद, धन्यवाद.